कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला। सध्या धरणाचे 4ही स्वयंचलित दरवाजे खुले। धरणातून भोगावती नदीपात्रात 7000 क्युसेकनं विसर्ग। खान्देशमधील दमदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीला रौद्र रूप। सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे मिळून 23 दरवाजे उघडले। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। गिरणा धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरनं उघडले। नदीला पूर आल्यानं गिरणा नदीवरील अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 86.11% पोहोचला। गेल्या 3 तासात 29,481 क्युसेक पाण्याची आवक। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत वाढ। 90% इतका पाणीसाठा झाल्यामुळे धरणाच्या 5ही वक्र दरवाजांमधून 5350 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा। खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणं 100% भरली। टेमघर धरणात 95.45% साठा। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये 11% अधिक पाणीसाठा। पवना धरण 99% भरल्यानं नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि लाभधारकांनी आपलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं। सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 29,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असताना नदीपात्रात कार अडकल्याची घटना। नागरिकांकडून कार बाहेर काढण्याचा जीवघेणा प्रयत्न। बुलढाणा जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैच्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात 13% वाढ। जिल्ह्यातील 61 प्रकल्पांमध्ये सध्या 45.02% पाणीसाठा। अनेक प्रकल्प 100% भरल्यानं आगामी काळातील पाणी टंचाईचा धोका कमी झाला। नांदेडच्या किनवटमधील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। धबधब्याची विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची गर्दी। प्रशासनाकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। भिवंडी शहरात रात्री मुसळधार पावसाची हजेरी। कामवारी नदी पात्र दुथडी भरून वाहू लागलं। शेलार गावच्या हद्दीत घाटावर उभी असलेली एक मिनी बस नदी पात्रात वाहून गेली। जालन्याच्या भोकरदनमध्ये मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली। तर 32 धरणं 80% भरली। धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं धरणांची क्षमता पूर्ण। मात्र कोकणात शेतीसाठी अजूनही पाऊस आवश्यक। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात भराडी नदीला 50 वर्षांनंतर रौद्र रूप। पुराचं पाणी भवाळी गावात शिरल्यानं 58 कुटुंबांचं तातडीनं स्थलांतर। घरांसह जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान। भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी थेट शहरात शिरल्यानं भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ आणि 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचलं। अमरावतीच्या चिखलदऱ्यात रविवारी पर्यटकांची विक्रमी गर्दी। रविवारी चिखलदऱ्यात 15,000हून अधिक पर्यटकांनी दिली भेट। दाट धुकं, हिरवाई यामुळे पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळली। स्थानिक बाजारपेठा, हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना। पावसामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांनी विक्रीला प्राधान्य दिल्यानं राहता बाजार समितीत 9,000 गोण्यांची आवक। मात्र चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2,400 ते 3,500 रुपयांपर्यंतचा भाव। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा 1,34,000 शेतकऱ्यांना फटका। 2 दिवसात 1,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पुराचा कहर। शेती, घरं आणि फळबागांचं मोठं नुकसान। पुरामुळे संसार उघड्यावर। 200 कुटुंब बाधित। आमदार मंगेश चव्हाण आणि महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं आसूड आंदोलन। पीक विमा योजनेतील तफावत दूर करावी। पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी। सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशांची बोली लागल्याचा आरोप। 2 लाख रुपये देऊन मतदानाचा अधिकार मिळवला अशी चर्चा। कडोली गावातील ग्रामविकास सेवा सोसायटीच्या ठरावात दरम्यान घडला प्रकार। चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर। कळमडू गावासह परिसरातील 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्यामुळे मोठं नुकसान। पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
बुलढाणा शहरात अतिवृष्टीमुळे घरातील नळांना गढूळ पाणी येत असल्याचं समोर. खामगाव नगर परिषदेकडून पाणी उकळून पिण्याचं आवाहन. खामगाव तालुक्यात जलशुद्धीकरण प्रक्रिया सुरू. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी संकटात. 45 गावांची नावं ऑनलाईन प्रणालीत नसल्यानं शेतकरी योजनांपासून वंचित राहण्याची भीती. प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांच्याकडून सजावट. यात सुमारे 2 टन फुलांचा वापर. सोलापूरच्या करमाळ्यातील पाथुर्डीत बाळूमामा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. सोहळ्यात 100 किलो भंडाऱ्याची उधळण. सिंधुदुर्गच्या बाजारपेठांमध्ये आकर्षक गणेश मूर्ती दाखल. पीओपी, शाडू माती, कागदी लगदा मूर्तींचा समावेश. महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमती 30% वाढल्या. 2,000 ते 25,000 पर्यंत मूर्ती मार्केटमध्ये उपलब्ध. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास लहू गोरे यांचा अपघाती मृत्यू. शहापूरमधून ठाण्याकडे दुचाकीनं जाताना अपघात. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू. जवानाच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या. कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा. ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात खड्ड्यांमुळे दोघांचा बळी. भिवंडीच्या राहनाळ परिसरात खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू, तर शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे टीडीआरएफ जवानाचा मृत्यू. ठाण्याच्या शहापूरमध्ये जवानाच्या मृत्यूनंतर रस्त्यावरील खड्डा बुजवला. जवानाच्या मृत्यूनंतर प्रशासनाला उशिरानं जाग. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील राजगड तालुक्याला जोडणाऱ्या नसरापूर वेल्हे मार्गावरील रस्त्याची दुरवस्था. नसरापूर ते माळेगाव दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं रस्त्याची चाळण. पिंपरी चिंचवडमधील अंतर्गत रस्त्यांसह मुंबई सातारा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे. अवघ्या काही फुटांच्या अंतरात अनेक खड्डे असल्यानं वाहन चालक त्रस्त. तातडीनं दुरुस्तीची मागणी. हिंगोलीच्या वाई ते बोल्डा मार्गाची चाळण. मार्गावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा वाहनधारकांना अंदाज येत नसल्यानं अपघाताचा धोका. तात्काळ खड्डे बुजवण्याची नागरिक आणि वाहनधारकांची मागणी. वाशिमच्या अकोला नाका ते सुंदर वाटिका रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रिंगलवाडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. विद्यार्थी, वाहन चालक आणि पर्यटकांचा खड्डेमय रस्त्यातून प्रवास. रायगडच्या माणगाव चव्हाणवाडी मार्गाची अवस्था बिकट. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह प्रवाशांनाही मोठा त्रास. परभणीतील जिंतूर हिंगोली राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त. महामार्गावर जाणाऱ्या वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास.